रोहित संतोष पांगवलकर, खिलगावात राहतो मी. गणपती बनवायचा छंद मला वयाच्या 5व्या वर्षापासून आहे. व्यावसायिक दृष्टीने मी आता मला एक 6 वर्ष झाली मी काम करतो. सगळ्या प्रकारचे गणपती असतात. जसे लोक फोटो घेऊन येतात काय काय, पण ठराविक आपली बैठी पद्धत असते, पद्मासन घालून टिटवाळा पद्धत असते, जर्मन पोज आहे, हे जास्त करून गणपती चालतात. सर्वात मोठा मी 7 फुटाचा गणपती बनवला आहे माती, तो पण शाडू मातीचा. सोबतीला माझे मित्रमंडळी आहेत, आई वडील येतात पेंटिंगचे काम करायला, बहीण काम करते. सगळा परिवार माझा गणपतीच्या दिवसात मदतीला असतो. नाही मला म्हणजे मी स्वतःवरच शिकलो, बघून बघून सगळीकडे सगळ्या कारखान्यात जाऊन लहानपणापासून बघून बघून काम. माझं नाव ओंकार विजय कुमार लकडे, गिरगावात राहतो. वयाच्या 10व्या वर्षापासून मला गणपती बनवायची आवड आहे. जास्त करून मी गणपती घासतो आणि मग कलर काम असतं आणि त्यानंतर डायमंड काम करतो. मी गणपतीला सजवण्याचं काम करतो. माझं नाव मयूर गजानन काटरे. मी लहानपणापासून गणपती बनवतो. मी डायमंडला काढून वगैरे जोडकाम वगैरे फिनिशिंग. सुकी माती असते, ती सुकी माती पाण्यात भिजवून मळली जाते. त्याच्यानंतर ती मातीचा गोळा त्याच्याने गणपतीचा आकार दिला जातो. त्याच्याने गणपतीचा आकार झाल्यानंतर ती मूर्ती सुकवत ठेवली जाते. ती सुकल्यानंतर त्याचं पॉलिश काम केलं जातं काथ्यानी आणि पॉलिश पेपरनी. ते काम झाल्यानंतर बॉडी कलर मारला जातो गणपतीवरती. त्याच्यानंतर त्याची शेडिंग केली जाते. शेडिंग केल्यानंतर त्याच्यावर त्याचे शेले पितांबर असतं ते रंगवलं जातं. ते झाल्यानंतर त्याची आखणी केली जाते, म्हणजे डोळ्याचं काम असतं ते केलं जातं. त्याच्यानंतर जेवढे सोन्याचे दागिने असतात त्याला वॉर्निश मारून सोनं मारलं जातं. मग गणपती मूर्ती रेडी असते.